मनू झोप आली बाबू. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. शार्वी श्रेण्याच्या अजून एका व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शार्वी श्रेण्यासाठी म्हणजेच 8 महिन्याच्या वरील बाळांसाठी गाजर आणि बीटचं पौष्टिक असं सूप कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या शार्वी श्रेण्याचे क्यूट मोमेंट्स एन्जॉय करा. तर इथे मी 3 मीडियम साईजचे गाजर आणि 1 मोठं बीट घेतलेलं आहे. माझे 2 बाळ असल्यामुळे मी त्या अंदाजाने घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ते घ्या. तर इथं मी गाजर आणि बीटची साल काढून घेते. तर हे 8 महिन्याच्या वरील बाळांसाठी खूप पौष्टिक असं सूप आहे, बाळांची वाढ होण्यासाठी, बाळांची ग्रोथ होण्यासाठी. तर इथे बघा मी गाजर आणि बीट कट करून घेते. तर इकडं मी गाजर आणि बीट स्वच्छ धुवून त्या कट करून घेतलेलं आहे. तर ते आपण आता शिजवून घेऊया थोडं. तर हे बघा मी गाजर आणि बीट स्वच्छ धुवून ते कट करून घेतलेलं आहे. तर आता त्याला मी गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवते. त्याला असं मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याला. तुम्ही कुकरमध्ये शिजवलं तरी चालेल, मी इथं स्टीलच्या भांड्यामध्ये शिजवते. हे बघा याच्यामध्ये मी आता गाजर आणि बीट वाफवून घेते. हे बघा उकळे आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे टाकायचे आहे, म्हणजे बाळांना पचायला सोपं जातं. बघा 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं टाकून घ्या. त्याच्यानंतर झाकण ठेवून 15 मिनटं त्याला शिजू द्या. तर इकडे गाजर आणि बीट शिजतंय, तोपर्यंत आपला श्रीने एवढा का हसतोय ते बघूया. तर इकडे शार्वी आणि श्रीनेची मस्ती चालू आहे, ते खेळतात आहे छान. तोपर्यंत आपण गाजर आणि बीट शिजलंय का ते बघूया. तर इकडे मी गाजर आणि बीट माझं झालेलं आहे शिजून. हे बघा असं मऊ असं झालेलं आहे. ते मऊ होईपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे त्याला. हे बघा छान. आता मी त्याला मिक्सरमधून असं स्मॅशरनी पहिलं त्याला बारीक करून घेते, त्यानंतर ना मिक्सरला फिरवते, म्हणजे बारीक एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होते. अगदी मोठ्या माणसांना सुद्धा हे सूप खूप पौष्टिक असं आहे. हे बघा हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे सूप. बघा अशी एकदम बारीक अशी पेस्ट होते. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही परत त्याच्यामध्ये पाणी घालून किती तुम्हाला पातळ पाहिजे तसं तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही ते करू शकता. तर इथे आपलं 8 महिन्याच्या वरील बाळांसाठी म्हणजेच शार्वी श्रेणीसाठी गाजर आणि बीटचं छान असं सूप तयार केलं आहे मी. तर त्याच्यामध्ये तूप टाकून मी आता शार्वीला खाऊ घालते. ते बघा शार्वी आमची खूप आवडीनं खाते बघा. माझ्या बाळांना ते सूप खूप आवडलं. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. शार्वी काय विचार करते बाबू, काय बघते वरती? शार्वी ए मनोड्या. तर शार्वीचं सूप खाऊन झाल्यानंतर मी श्रीनेला सूप देत होते, तोपर्यंत शार्वीला आमच्या वॉकरमध्ये झोप येत होती. आणि ही बघा इकडे शार्वी वॉकरमध्ये झोपून गेली. मनू झोप आली बाबू. ए बेटा शार्वी झोपते बाबू. तर मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन हे तुम्हालाच येईल. धन्यवाद.